अरे जा, अरे आज तुझी बातमी वाचून ना लय भारी वाटलं बघ मला. अरे अख्ख्या पेपरात तुझ्याच बातम्या आहेत. तुझ्या या बातम्या वाचून ना माझी छाती अशी गर्वानं फुलून आली बघ. खरंच अर्जुन, मी तर जगण्याची आशाच सोडून दिली होती रे. पण तू आपल्याला परत आणलंस आणि मला जगण्याची नवी उमेद मिळाली. बापू अहो, अर्जुन, अरे हाताच्या 5 बोटांप्रमाणे घरातला प्रत्येक सदस्य मिळून घर बन. आणि आम्हाला अपर्णाची कमतरता भासत होतीच, पण तू तिला परत घेऊन आलास. हे बघा, मी हे सगळं आपल्या कुटुंबासाठीच केलंय ना. आणि आप्पीची या घराला किती गरज आहे हे माहित होतं मला. अर्जुन, मी तुला माझं जावई नाही, मुलगाच मानत आलोय. कसं सांगू तुला, आज तुझ्यात मला माझा मुलगाच दिसतोय. खरंच असा मुलगा मिळायला भाग्य लागतं रे. आव बापू, हे बघा, सगळं होईल व्यवस्थित. आता काळजी करू नका. हो ना, मी तर ना आज छोटे सरकारांसाठी आणि वंचनसाठी नवीन रेसिपी बनवली आहे. आणि तुम्ही बघा त्यांना किती आवडते ते. मोना, अगं थोडं क्रेडिट मला पण दे ग. नाही म्हणजे मी मदत केली आहे ना तुला. एक मिनिट, असं कसं? मी पण थोडाफार किरकोळ मदत केलीच की. हे सगळं एवढं सोपं नसणार आहे माझ्यासाठी. आता हे सगळे माझं कौतुक करतात, पण जेव्हा ही आप्पी नसल्याचं त्यांना कळेल तेव्हा काय करतील ही लोक. ऐका ऐका ऐका, मा तयार आहे. सगळं रेडी आहे ना? हो छोटे सरकार, सगळी तयारी झाली आहे. आणि तुम्ही सांगितलेला स्पेशल पदार्थ पण रेडी आहे. या बात, आज मला घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. मी आलोच. बापू, अहो अमोलनं त्याच्या आईला बघितलं आणि परत पूर्वीसारखा वागायला लागला तेव्हा. अहो पार्टनर, त्याच्याकडे बघून कोणतरी म्हणेल का हे पोरगा आजारी होतं कालपर्यंत. भारी दिसू राहिली तू. कसला भारी ड्रेस. हा म्हणजे आता यांच्या पैशाच्या मानाने एवढं भारी नाही बरं का. दीपी, तू पण विसरू नको. आतापर्यंत तुला एवढा भारी ड्रेस कधीच घालायला मिळाला आहे ना. भारी दिसू राहिली दीपी, भारी ड्रेस. एक काम करते, माझी चिली पिली नाही ना, बस बस मला फोटो पाठवून देते. एकदम मग काय करतेस तू? मी काय कुठे काय ते हे मा, तू आता सेल्फी घेत होतीस ना? हा ते मा, तुला एवढे दिवस तिकडे राहून एक पण फोटो काढता आला नसेल ना? हा ना, तिकडे होते ना, एकटी आजारी होते, कोण नव्हतं ना. मग टेन्शन घेऊ नको मा. मा, अगं तू आलीस हे पण एक स्पेशल मोमेंट आहे. चल आपल्या दोघांचा एक सेल्फी घे. हा मा, घे ना ग सेल्फी. हा हा मा, आज तुला घरी आल्यासारखं वाटणार बघ. खाली तुझी सगळी वाट बघताय. चल लवकर. का का वाट बघताय? अगं सरप्राईज आहे. चल चल चल. अयो, दवाखान्यात आली मी. टिपे, मला कळायच्यात ना, हालीत ना टिपे. मा, काय
बोललीस का आता तू? नाही नाही, पुढे काय? चला चला खाली चल. अर्चा, आपल्याला आज डॉक्टरांना दाखवून घेऊ म्हणजे सगळी काळजी मिटेल. हा, मला तर लवकर दीदीला कामावर जाताना बघायचंय. नाही, मला काय वाटतं माहिती का, आत्ता आपल्याला आपल्या सगळ्यांमध्ये रुळू दे जरा. म्हणजे एवढ्या मोठ्या धक्क्यातून आता सावरते ना ती, तर मग तिला आता आपल्या माणसांची जास्त गरज आहे दवाखान्यापेक्षा, असं वाटतं मला. नाही अर्जुन, पण उपचार तर केलेच पाहिजेत ना. दादा, मी आप्पीच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललोय, तर ते सरकारतर्फे तिला मदत मिळणार आहे उपचारांसाठी. त्यांचं काय होतंय बघू आधी, मग ठरवू आपण काहीतरी निर्णय घेऊ. नाही अर्जुन, शासनाची मदत येईलच, पण आपण त्यांच्यावर अवलंबून नको राहायला. काय आहे, एवढा मोठा अपघात झाल्यानंतर अपर्णाची मानसिक अवस्था नक्की काय आहे हे डॉक्टरांपेक्षा चांगलं कोण सांगू शकेल? हां, होय, स्वप्नील सर म्हणतात ते बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर मला आप्याची तब्येत जरा अशक्तच वाटते हो. हां, हो दाजी, मी डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेतो, म्हणजे काळजी मिटेल आपली. पुढचं काय ते स्पष्ट कळेल आपल्याला. उमा, उमा, आण लवकर. हो. मा, तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी केलंय. हे, हे बघ, मोमाने तुझ्यासाठी बनवले. सांग कशी झालीये खाऊन? काय झालं मा? अमोल बाळा, मी तुला काल काय सांगितलं होतं की मला जास्त प्रश्न विचारू नको. कसं आहे, जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर उगाच तिला त्रास होऊ शकतो ना, है ना? ओ बाबा, सॉरी मा. अरे अमोल बाळा, सॉरी कशाला म्हणतो तू? अपघातानंतर मला फार काही आठवत नाही ना, ते सोडलं तर. इट्स ओके मा. वंस, हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला कुणीच काही नाही विचारणार. फक्त ती आळूवडी टेस्ट करा ना, आणि कशी झाली आहे सांगा. अगाय, या मॅडमला सगळं साधं सुधच आवडतं वाटतं. एवढं मोठं घर आहे, पैसे आहेत, एवढी साधी कपडे घालती, एवढं साधं जीवन जेवती. सगळे एवढे म्हणत होते, मला वाटलं काहीतरी भारी चटपटीत खायला असं. यांनी आळू वडे बनवून ठेवले. अपर्णा, अगं तुला आवडते ना, अगदी तशी बनवली मोनानी. सांग ना कशी झालीये? चांगले. बरं, चला आपण सगळे मिळून देवपूजा करून घेऊ. कसं आहे, देवानं आपल्या घराचं गारानं ऐकलंय, आपल्याला परत पाठवलंय. आपण पण त्याचे आभार मानूयात की. चला. कोणी आहे का? पाणी हवंय, पाणी. कोणीस तू? मला का असं बांधून ठेवलंय? पण मालकांनी सांगितले जिवंत ठेवा म्हणून पाणी तर दिले तुम्ही, नाहीतर तुला असंच कितपत पडायचं इथे. काय बांधून ठेवले? कोणी सांगितलंय? कोणी सांग मला, कोणी सांगितलंय? मला सोड, मला घरी जाऊ दे. माझ्या मुलाला भेटायचंय. मुलाला भेटायचंय
इसरा हो. मुलगा कुटुंब सगळं इसरा आता तुम्हाला फक्त कसं तरी जिवंत राहायचं. एकदा का आमचं काम झालं की तुम्ही डायरेक्ट ढगात जा. कोडे मला कोडे कोडे सांग मला. राक्षस, रात्रीचे शिकार करणारे राक्षस आहे आम्ही. नीट सांगा कोडे नाव कोणी बांधून ठेवलंय. कोडे सांग मला. सांग नीट नाव सांग. कोडे सांग लवकर सांग. ओरडा ओरडा जोरात ओरडा. कोणी सांगितलं. अरे सांग ना कोणी सांगितलं रे. देव बाप्पा, तू माझं ऐकलंस आणि माझ्या माला परत आणलंस. थँक्यू देव बाप्पा. मा बाबा, तुम्ही हे चित्र देव बाप्पाला वा आणि देव बाप्पाची पूजा करा. अरे अमोल बाळा, तू व्हायला असतंस तरी चाललं असतं की रे. पण बाबा, या चित्रामध्ये आपण तिघ जण आहोत ना, म्हणून आपण देव बाप्पाचे आभार मानले पाहिजे. बरं ठीक आहे, ठेव तू. मा, तूच बोलतेस ना, एकदा केस विसरले की ते विस्कटायचे नाहीत. मग आता तूच विसरून गेलीस. अमोल बाळा, अरे तू एवढं छान चित्र काढलंस ना, ते मला आवडलं असेल ना, त्यामुळे ते विसरून गेले असेल. असू दे. अर्जा, अप्पे घ्या, जोडीनं पाया पडून घ्या. देवा, तुला माहिती आहे सगळं आप्पीसाठी चाललंय. ती सापडत नाही तोपर्यंत ह्यो खेळ वाटवायला मला मदत कर. आणि माझी आप्पी जिथं कुठं असेल तिला सुखरूप ठेव. माझी चिंगी, बाब्यान, गण्या, देवा ती सगळी ना माझी लय मनापासून वाट बघू राहिले रे. त्यांना आहे ना माझ्याशिवाय राहायची सवयच नाही बघ. त्यामुळे ना हे सगळं फायनल मध्ये आटकू दे, म्हणजे मग माझ्या चिलीपिलीला मला भेटते. हा, अपर्णा, घरची लक्ष्मी आता परत आलीये. तुळशीला पाणी घाल आणि नमस्कार करून ये. हो. आलोच. ऐकी, घरात किंवा बाहेर कुठेही वागताना, वावरताना, चालताना, बोलताना दीपा म्हणून वागू नकोस. मी काय सांगतोय नीट ऐक. हे बघ, लोक तुझ्याकडे लक्ष ठेवून असतील, तुझ्याकडे बघत असतील. हा हा नाही, हो हो. एक नंबरचा पित्र माणूस आहे. दीपासारखी वागू नको. आता दीपा आहे म्हणल्यावर दीपासारखीच वागणार ना. याला याच्या बायकोला शोधता येऊ राहिलं, मला शिकू राहील. मी नाही घाबरत. मी जर का गावले ना, याचंच नाव सांगणार, यानं मला कलेक्टर बनव. जाऊ दे, मरू दे. काय व्हायचं ते बघून घेऊ. मला काय हाऊस आहे का कलेक्टर बनायची? कडू पावटा आहे नुसता, कडू पावटा. दीपे, अगं बाबू, दाद्या तू काय करू राहिली इथं? उठ 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 उठ. लय मोठा बोलतोय मी. चाल तू इथं जा, आपण नंतर बोलू. चाल. तू राहणार महालात आणि मला पाठवलं की काय बोलू राहिलं, कळू राहिलं का तुला? इथं कोणी बघितलं ना तुला लय मोठा उडल. दाद्या तू चिलीपिली घरी येत ना, त्यांच्याकडे लक्ष कोण देईल? जा 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 जा. ए, मी काय हमाल आहे का तुझा? तू आता इथं महालात राहून माझ्यावर हुकूम सोडायचा नाही. नाहीतरी राजा काय चीज आहे तुला चांगलं माहिती आहे. मी नको म्हणत असताना तूच पाठवलंय मला इथं. तर पण मी पण त्यासाठी चाललोय ना. हे बघ, त्या घरात पैसा मरणाचा असणार आहे. मग सोनं आणि पैसा माझ्याकडे आणून दे, मग आपण पण बांधू की असा महाल लांब कुठं तरी. पोलीस म्हणजे काही साधा माणूस नाही, लय बेकार तोर आहे त्याचा. पण जर का खावलो ना, कच्चा खाईन तो आपल्याला. फुकटची कलेक्टर झाली म्हणून मला माल दाखवू नका. आवाज खाली ठेवायचा, नाहीतर त्या तिन्ही गावड्यांचा जीव घेईन मी. नाही 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 नाही, मी 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 करते. करते बिरते नाही, मी इथं बाहेर थांबतो. 10,000 रुपये घेऊन ये लगेच. 10,000? अप्पे, अयो,
आपे अगं किती वेळ झालं पूजा करतेय तू? झालं. वाट बघतात वर सगळे. हा बोल चिंचुके. कलेक्टरचं घर आहे. असं लपून लपून बघत होता, कुणाला कळलं तर काय होईल माहितीये का? नाही नाही मी नव्हतं बघत. कोण तुम्ही? काळजी करू नको, तुझ्याच कामासाठी आलो. चल, काम आहे माझं. माझ्याकडे काम? आपण आत्ताच भेटू राहिलो ना, कसलं काम? पण त्या दिवशी पोलिसांनी चिटकवलेले कलेक्टरचे पॅम्पलेट जाळताना मी तुला बघितलंय ना. नाही 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 नाही, आपण काय असलं काम करत नाही, आपला काय संबंध नाही. मग हे कोण, मी एक काय? तूच आहे ना. चल. चिंचुके, या सगळ्यामध्ये ते जुगाराचे अड्डे, दारूधंदे यांच्यावर पण लक्ष ठेवायला पाहिजे बरं का? हा, करतो मी तुला पण. CCTV कॅमेरा, हे सगळे कॅमेरा लवकरात लवकर काढले पाहिजेत. नाही तर घरातल्या कुणाला तरी पटकन कळेल की दीपा आहे, आप्पी नाही. बापू, पूजा बाकी मस्त झाली बरं का. घरातलं वातावरण फार दिवसांनी प्रसन्न झालंय. आप्पी आल्यानं ना घरातला आनंद परत आला बघा. दिदे, आता एकदा का डॉक्टरांनी तुला तपासलं ना की आपली काळजीच मिटेल बघ. अरे दीप्या, हा मी तिला बाहेरच घेऊन चाललोय आता. येते तर दाखवतो डॉक्टरांना. आणि असंही तिच्यासाठी आता शासकीय उपचार आहेतच ना. काय तुम्ही आपणाला उपचारासाठी बाहेर घेऊन जाताय? हा, मग आता डॉक्टरना घरी बोलवण्यापेक्षा बरं आहे ना. अरे का डॉक्टर पहिल्यांदा घरी येतात का? आणि आप्याच्या तब्येतीसाठी ते बरंच आहे की. मला बी असंच वाटतं. आप्पीला बाहेर घेऊन जाण्यापेक्षा ना डॉक्टरांनी घरात आलं आणि तिला तपासलं तर बरं होईल. तसंही डॉक्टरांनी आपल्याला वेळ दिली आहे, त्या येतच असतील या ठिकाणी. अरे दादा, कसं आहे, आप्पी सापडल्यापासून त्या शासकीय फॉर्मॅलिटी ज्या असतात ना त्या आपण पूर्ण केल्या नाहीत अजून. त्यामुळे मी विचार करत होतो की आज आप्पीला घेऊन बाहेर जातो, त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतो आणि येताना दवाखान्यात दाखवून येतो. ऐका की, ते डॉक्टर आपल्या ओळखीचे आहेत. बाकी काय नाही, दिदीची काळजी वाटते हो. एवढ्या मोठ्या अपघातानंतर तिला लगेच बाहेर नको घेऊन जायला. बाबा, अरे प्लीज तू नको ना घेऊन जा मला बाहेर. आधी तिची तब्येत ठीक नाहीये आणि तिला काही आठवत पण नाहीये. तू तर मला बाहेर घेऊन गेलास आणि तिला काही झालं तर? अरे अमोल बाळा, माझी काळजी घ्यायला बाबा आहे ना. बाबा, आजगावला गेलो तर आपण सगळे होतोच की. हे माझा ऍक्सिडेंट झालं ना. प्लीज बाबा, तू या डॉक्टरांना दाखवून नंतर तुला पाहिजे त्या डॉक्टरांना दाखव. तुला माझी शपथ आहे बाबा. अरे प्लीज तू मला बाहेर घेऊन जाऊ नकोस. आई ग, डोकं दुखतंय जरा. मी थोडं पडू का? डोकं दुखते का? हा. हा.